नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग होणार आहे दसरा स्पेशल। घराची साफसफाई आपल्याला करायची आहे, कारण ताईला पण ड्युटी असते, जास्त वेळ भेटत नाही। तर हा ब्लॉग आपण रात्रीचा शूट करतोय। आज रात्री जेवढं आपल्याला साफसफाई करणं होते तेवढं आपण करूया आणि पुढचं बघूया, उद्या परवा जसं जमल तसं हा ब्लॉग मी आज रात्रीपासून चालू करतोय। तर आपल्याला करायची आहे आज घरातली साफसफाई। तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा। तर चला मित्रांनो, दसरा जवळ आला की प्रत्येक घरामध्ये खास उत्साह असतो आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे घरातली साफसफाई। आम्ही पण आता घरामधली साफसफाई सुरू केली आहे। बेडरूम मधली साफसफाई करतोय, तुम्ही बघू शकता। प्रत्येक कोपऱ्यातील धूळ कचरा काढून टाकतोय, जेणेकरून घर स्वच्छ, कारण स्वच्छ घर म्हणजे सुख समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं। हळूहळू साफसफाई करताना घरचं वातावरणच बदलते मित्रांनो। आणि हे मधली जे साफसफाई आहे, हे एकत्र काम आणि एकत्र आनंद आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेली दिवाळीची ओढ आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता, दसरा काढायचं चालू आहे। आता बेडरूम मधलं चालू आहे, अजून किचन बाकी आहे, हॉल बाकी आहे। तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो। खरं सांगू, सगळ्यात मोठं काम म्हणजे बेडरूम मधला हा कपड्यांचा ढिगारा। रोज वापरलेले कपडे, न वापरलेले कपडे आणि कधीपासून जमून पडलेलं सामान। दसऱ्याच्या साफसफाईत पहिलं पाऊल म्हणजे कपड्यांची नीट निवड। काय ठेवायचं, काय निदान करायचं, काय काढून टाकायचं, सगळं नीट लावलं पाहिजे। सगळं खोलीचं रूप बदलून जातं। कपड्याच्या ढिगाऱ्यापासून स्वच्छ आणि नीटनेटके बेडरूम हाच दसऱ्याच्या साफसफाईचा खरा आनंद आहे। बघा आमचं किती स्पीडमध्ये काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। ताई पण भरपूर स्पीडमध्ये काम करत आहे आणि मी पण भरपूर स्पीडमध्ये, कारण पर्याय नाही, लवकर बेडरूम आम्हाला खाली करायचं आहे काही पण करून। तर आमचं काम चालू आहे जोरामध्ये। तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा, कारण तुम्ही आहेत म्हणून आम्हाला ऊर्जा येते काम करायला। आणि सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता काम किती जोरात चालू आहे, कारण दसरा म्हणल्यानंतर सगळं घर डोक्यावर घ्यावं लागतं आपल्याला। आणि आता तेच आम्ही बहीण भाऊ करत आहोत। लवकरात लवकर आम्हाला हे कंप्लीट करायचं आहे। ताईला खरं तर उद्या सुट्टी आहे, म्हणलं आज रात्रीपासूनच आम्ही काम केलो तर बेडरूम आज होईल आणि किचन उद्या होईल, म्हणजे सुट्टीमध्ये हे कामं होऊन जातील, म्हणून आम्ही लवकरात लवकर हे कामं करतोय। मित्रांनो, दसऱ्याचे कामं म्हणलं ना तर बारीक सारीक गोष्टी पण बघाव्या लागतात। एवढं काही बघावं लागलेलं आहे ते बघा तुम्ही। कलर आम्ही कधी दिला होता, गेल्या दसऱ्याला दिला होता, त्याचा कलर अजून पण आमच्याकडे आहे। तो आता खूप घाण झालेला आहे, आम्ही टाकून देणार आहे। तर आता ते बकेट वगैरे ते चांगले आहेत ते ठेवणार आहे आम्ही। बाकीचं जे काही वेस्ट आहे ते टाकून देणार आहे। एकदम आमचं काम जोरात चालू आहे। आणि आता आमची मदत करायला भाऊजी पण आलेत। भाऊजींना पण टाईम भेटला आहे, आता ते आलेत कामावरून आत्ताच। आता त्यांना पण टाईम एकदम भेटलेला आहे, ते पण हेल्प करतील आता आपली। तर आता मी हे गटुडं वगैरे बांधून एकदम मस्त मध्ये टाकणार आहेत। तुम्ही बघू शकता भाऊजी पण आलेले आहेत। आता तिघं मिळून आम्ही काम एकदम जोरात आणि फुल स्पीडमध्ये करणार आहोत लवकरच, कारण हा बेड पण आम्हाला सरकवायचा आहे। आणि बेड सरकवायला काही एकट्यानं होणार नाही, खूप मोठा बेड आहे आणि खूप जड आहे, त्यामुळं आता बेडला आम्ही तिघंजण इकडं घेणार आहोत। मित्रांनो, थोडाफार दसरा आता काढून झालेला आहे, अजून थोडा बाकी आहे। तर आपल्याला थोडं जुन्या आठवणी सापडले, तुम्हाला मी सांगतो। तुम्ही इथे बघा, हे मी आहे, हे भाऊजी आहेत। हे जुना अल्बम सापडलंय आम्हाला, हे मी आहे हा। तुम्ही बघू शकता, पहिलं मी असं होतो। खूप जुना अल्बम आहे, खूप। तर हो का, इथं बघा, इथं दिसतोय बघा मी। मित्रांनो, तर आता आमचं चाललेलं आहे झाडू मारायचं, कारण झाडू मारणं गरजेचं आहे। जाळ्या वगैरे लागलेल्या असतात कोपऱ्यामध्ये, तर आम्ही आता झाडू मारून घेतोय।
मित्रांनो, आज आम्ही ताई भाऊजी मिळून हा जड बेड सरकवतोय. खरं सांगायचं तर हाताला आणि पाठीला जोर लावल्याशिवाय हालत नाही, पण काम केल्याशिवाय समाधानी नाही. घर स्वच्छ दिसलं पाहिजे, नीटनेटके दिसलं पाहिजे, तेव्हाच मनालाही हलकं वाटतं. असाच हा दसरा श्रम, मेहनत आणि एकत्र आनंद घेऊन आलेला सण आहे. तर मित्रांनो, आमची तयारी तर खूप जोरात चालली आहे दसऱ्याची साफसफाई करण्याची. तुम्ही बघू शकता, इकडून बेड ढकलायचं, तिकडचं साफ करायचं, परत इकडचं साफ करायचं. मित्रांनो, भरपूर टाईम गेला आणि आत्ता कुठे बेडच्या खालची साफसफाई झालेली आहे. तिकडून आम्ही पुसून घेतलोय आणि सगळी घाण इकडं काढलेली आहे. आता बेडच्या खाली एकदम स्वच्छ झालेलं आहे. आता बेड आम्ही आहे त्या जागेमध्ये एकदम पूर्णपणे बसवला आहे. पूर्ण घाण काढलेली आहे. आता बाकीची साफसफाई करून या पोत्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. मित्रांनो, तर फायनली बेडचं काम झाल्यानंतर आता दुसरं काम होतं कपाटाचं. कारण कपाट सरकावून त्याच्या खालची आपल्याला घाण काढायची होती. तर ताई त्याच्या खालची घाण वगैरे काढत होती आणि आम्ही कपाट सरकावत होतो. तेवढ्यात झाली वहिनीची एंट्री. वहिनी पण आलेल्या बघायला. तर मित्रांनो, फायनली कपाटाच्या खालची घाण वगैरे काढल्यानंतर आता आम्हाला व्यवस्थित कपाट बसवायचं होतं त्या जागेवरती. तर आम्ही एकदम कपाट बसवत होतो, पण मध्ये गॅप पडत होता आणि आम्हाला समजतच नव्हतं की तिथं बसवायचं काय आणि कसं करायचं. भाऊजी ढकलत होते आणि मी काहीतरी तिथं लावण्यासाठी ट्राय करत होतो, पण ते काय बसतच नव्हतं. माझं चाललं होतं इकडून फिरा तिकडून फिरा आणि नुसतं फिरण्यामध्येच टाईम जात होता. तर आयडिया सुचली की खाली काहीतरी टेकन दिल्यानंतर ते एकदम व्यवस्थित बसेल. तर आम्ही विचार केला की काहीतरी वेगळंच आणूया. मग माझं जे ट्रिपॉडचं पॅडचं जे खालचं बटन असते ते मोठं असतं एकदम, ते मी खाली गाठलं तरी पण ते बसायला तयार नव्हतं. एवढा वेळ गेला त्यामध्ये, बाप रे बाप, पण तरी पण ते काय बसायला तयार नव्हतं. तरी फायनली आम्ही तसंच हे करून एकदम व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ॲट द एंड आम्ही बसवल्याशिवाय हार मानलीच नाही. एकदम ते बसवलो, कारण पर्यायच नव्हता. ताई तिथं बसून बघत होती. काय पिलू, कुठं आहे? परी बाहेर जा तू. आम्ही झाडून काढायला, जा बाहेर, गो. मित्रांनो, बेडरूम साफ झाल्यानंतर आता वेळ होती जे आम्ही बाहेर काढले ते व्यवस्थित एकदम नेऊन ठेवायची. तर ते काम आमचं चालू होतं. मित्रांनो, आता आपण जे गोष्टी साफसफाईसाठी काढल्या होत्या ती वरी ठेवणं पण आता गरजेचं आहे. तर आम्ही साफसफाई करून आता जे काही ज्या जागी होतं त्या जागी आम्ही सगळं साफसफाई करून व्यवस्थित ठेवतोय. तर फायनली मित्रांनो, बेडरूम झालेले आहे आमचे आता एकदम व्यवस्थित. तुम्हाला दाखवतो मी, साफसफाई करून झालेले आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे. रात्री बेडरूम काढल्यानंतर आम्ही जेवण करून झोपी गेलो. नंतर काय व्लॉग करणं झालं नाही. तर आता सकाळी उठलोय तर आमचा प्लॅन चालला आहे इडली सांबर बनवायचा. तर ताईने मस्त इडली वगैरे शिजायला घातलेली आहे आणि सांबर पण शिजत आहे. आता लवकरच नाश्ता करून घेऊ. मित्रांनो, तर आपला नाश्ता झाला आहे रेडी. आपल्याला नाश्ता करून काढायचं आहे किचन. तर त्यासाठी माझी आई पण तयार आहे, ताई पण तयार आहे. आता नाश्ता करून घेऊया पहिलं आणि नंतर लागू आपल्या किचनच्या कामाला. तर चला मित्रांनो, दसऱ्याच्या निमित्तानं आपण घरची साफसफाई करतोय. कारण रात्री आपलं बेडरूम साफ करून झालेलं. आता आपल्याला वेळ आहे किचन साफ करायची. खरं सांगू, ही एक परीक्षाच आहे. कारण सामान यामध्ये भरपूर असतं. बेडरूममध्ये तर फक्त कपडे असतात, बेड असते, कपाट असते, हे भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण ते कमीच वाटते. पण किचनमध्ये तर डोळे जातात, बापरे बाप. प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, भरण्या आहेत, मसाल्याचे डबे आहेत,
प्लेट्स आहेत, वाट्या आहेत, जुने डबे आहेत, बाटल्या आहेत, काही रोजच्या वापराच्या, तर काही महिने हातच लावलेलं नाहीत. आता मी सगळं सामान एक एक करून बाहेर काढतोय. जे उपयोगाचं आहे मित्रांनो ते नीट धुवून पुसून ठेवायचं आहे आणि जे बिनकामाचं आहे ते आता ठेवायचं नाही. आई नेहमी सांगते किचन म्हणजे लक्ष्मीचं घर असतं, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे की घरात समृद्धी येते. मित्रांनो, दसऱ्याचा तर हा तर संदेश आहे, जुनं टाकून नवं जागेला द्या. म्हणूनच आज ठरवलंय हे किचन एकदम चकाचक दिसायला हवं. थोडा पसारा झालाय पण शेवटी जेव्हा नीटनेटकं किचन दिसेल ना तेव्हा समाधान वेगळंच असणार आहे. चला तर मग आपलं बेडरूम नंतर आता किचनला नवा लुक देऊ. तर फायनली आता काढून झालं आहे सगळं, तुम्ही बघू शकता मित्रांनो. इकडचं सगळं काढलोय, रॅकचं झालं, इकडचं झालंय. आता हे काढलेलं आहे सगळं, इथं आहे. तर आता हे काढायचं आपल्याला बाहेर दिवायला. चला मित्रांनो, माझ्या ताईवर मला गर्व आहे, कारण ते पोलीस पण आहे आणि घरातले पण कामं कसे करते बघा. यालाच तर म्हणतात खरी बहीण. मित्रांनो, काम करत करत आता मी तुम्हाला थोडं माझ्याबद्दल पण माहिती देणार आहे. मित्रांनो, आज मी घरच्या किचनमध्ये साफसफाई करतोय. खरं सांगायचं तर माझी गाणी खूप व्हायरल आहेत. लोक मला ॲक्टर म्हणून ओळखतात, नाव आहे, प्रसिद्धी आहे. पण या सगळ्यांचा मला कधी गर्व नाही, कारण मी स्वतःला नेहमी आधी एक साधा माणूस समजतो. कितीही बाहेरचं यश मिळालं तरी घरातली कामं सोडणं मला जमत नाही. आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्तानं सगळी साफसफाई करणं म्हणजे घर स्वच्छ करणं नाही तर मनही स्वच्छ करणं आहे. किचन म्हणजे घराचं हृदय आहे. येथे आई रोज आपल्यासाठी अन्न बनवते, सगळ्या कुटुंबाचं पोषण करते. म्हणूनच आज या किचनला स्वच्छ करणं म्हणजे माझ्यासाठी पूजा आहे. भरण्या, डब्बे, ताट, वाट्या सगळं बाहेर काढून धुवून नीट लावून जुनं टाकून नवं बसवतोय. लोकांना वाटतं गाणी व्हायरल झालीत, नाव झाले, मग काय सगळं कशाला करतोच असलं. पण खरं समाधान इथेच मिळतं. घरातल्या या साध्या कामातून मिळणारा आनंद या कुठल्याही प्रसिद्धीपेक्षा मोठा असतो. माझ्या आयुष्यात नाव आहे, मान आहे, पण गाणी पण आहेत, पण प्रदर्शन नाही. खरं सांगतो मी, मला प्रदर्शन कुण्या गोष्टीचं करायचं नाही, कारण संस्कार आईवडिलांनी दिलेत. कितीही मोठं झालं तरी घरची जबाबदारी, घरचं काम याकडे कधीही पाठ फिरवायची नाही. हा मित्रांनो सगळ्यांसाठी मेसेज आहे, खरं सांगतोय. म्हणूनच आज मी अभिमानानं सांगतो, मी ॲक्टर आहे, माझी गाणी खूप व्हायरल झाली आहेत, पण गर्व नाही. आणि या दसऱ्याच्या दिवशी किचन स्वच्छ करून लक्ष्मीचं स्वागत करतोय, हेच माझ्यासाठी खरं यश आहे.
तर फायनली मित्रांनो साफसफाई इथली पण किचनची करून झाली आता तुम्ही बघू शकता। आता इथली साफसफाई सगळी केलेली आहे आपण। आणि इकडे चालू आहे काम। अजून काम भरपूर चालू आहे पण बेडरूम आता तर काल रात्री आपण काढलेलं होतं, आता आपण काढलंय किचन। आता फक्त हॉल बाकी आहे आपल्याला, अजून याचा व्हिडिओ करायचा बेडरूमचा। मित्रांनो किचन आमचं साफसफाई करून झालेलं आहे, आई पुसून घेत आहे आणि तिकडे भांडी पण आता पुसून धुवून वाळलेली आहेत। आता हे आम्हाला किचन मध्ये लावायचे आहे मित्रांनो। तर आमचं भांडे लावायचं काम चालूच आहे आणि सायंकाळचे 5 वाजलेले आहेत। आता आई इकडं मस्त चाय बनवत आहे, चाय पितो आणि थोडीफार अजून भांडी लावायची आहेत। ते लावल्यानंतर आमचं बेडरूम क्लीन होईल, त्याचा तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवणार आहे पुढे, तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा। मित्रांनो डबे कुठे काय लावायचे ते आपल्याला माहिती नाही, जे काही मोठे डबे आहेत ते मी वरती यांचे हात पोचत नाहीत म्हणून लावू शकतो। जे बारीक काही गोष्टी आहेत ज्यामध्ये डाळ आहे, मूग आहे, तूर आहे, त्याची काय मला आयडिया नाही कुठं असतं काय नाही, ते मिठायचं वगैरे ठेवायचं, तर ते सगळं काही ताई ठेवत आहे। एकदम प्रॉपर त्यांना जागा वगैरे माहीत असते, त्यांचा जिथं हात पोचत नाही तिथे मी ठेवतोय, हेल्प करतोय चांगली। तर फायनली मित्रांनो आपलं किचन झालेलं आहे, आता तुम्ही बघू शकता किचन मी तुम्हाला दाखवतो। सगळं आपलं लावून पण झालंय आता। तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपला हॉल पण झालेला आहे, कारण हॉलचा व्हिडिओ केला नाही मी, कारण हाच व्हिडिओ खूप लॉंग होत होता, त्याच्यामुळे हॉलचा आम्ही स्किप केलं। तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।